सांगली महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटींचा रस्त्यांचा घाट 300 कोटी रुपये कर्ज काढून केली जाणार. विरोधी पक्षाकडून कर्जाला विरोध. सांगली महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटींच्या रस्त्यांचा घाट घालण्यात आलेला आहे, असा गौप्यस्फोट महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आणि शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे. सांगली महापालिकेच्या प्रशासनाकडून हॅमच्या माध्यमातून सुमारे 300 कोटींच्या आसपास रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. ही कामे 300 कोटी रुपये कर्ज काढून ती केली जाणार असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. तर या 300 कोटीची परतफेड पुढील 10 वर्षामध्ये महापालिकेला करायची आहे. वास्तविक हॅममधून जे रस्ते धरलेले आहेत त्या रस्त्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. काही रस्ते तर 6 महिन्यापूर्वी झालेले आहेत. असे असताना पुन्हा त्याच रस्त्यावर कॉन्क्रीट रस्ते करून 300 कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा घाट भाजपा सत्ताधारी आणि प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोपही मंगेश चव्हाण यांनी केलेला आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये सत्ताधारी आणि प्रशासक एकत्र येऊन हॅमच्या माध्यमातून पांढरा हत्ती जन्माला घालून तो पोसण्याचं काम आणि 300 कोटीचा बोजा ह्या सांगली शहराच्या नागरिकांच्या डोक्यावर लादण्याचं काम हे सत्ताधारी करत आहे. हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे. ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे. आणि ह्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना गट नेते युवराज बावडेकर, युवराज गायकवाड साहेब, राजेश नाईक साहेब आणि संजय मेंढे साहेब, फिरोज पठाण आणि बंडगर साहेब ह्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही प्रेसच्या माध्यमातून ह्यांना मेसेज दिला आहे की अशा पद्धती जर का काम करून तुम्ही महापालिकेवर कर्जाचा बोजा करणार असाल तर हे कदापि आम्ही होऊ देणार नाही. आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू, मोठ्या प्रमाणात विरोध करू आणि हे कॅन्सल करण्यासाठी ह्या लोकांना आम्ही भाग पाडू. ह्याची बोगसगिरी सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी हे 11 रस्ते 19 किलोमीटरचे 300 कोटी रुपयाला रस्ता करण्याचा घाट, चांगले रस्ते परत करायचे आणि त्यातनं मिळणारी मलई एकमेकाकडून वाटून घ्यायची, अशा पद्धतीचं यांचं हे नियोजन आहे. तर हे कुठं तर बंद पडलं पाहिजे. ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे. काही भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत, हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. पारदर्शक कारभाराचं फक्त घोषणा करायची, प्रेस समोर बोलायचं आणि वाहवा मिळवायची नागरिकांची. आणि कुणाला न माहित होतं अचानक हे इस्टिमेट कुठून आलं, 300 कोटी रुपयाचं इस्टिमेट कुठून आलं, ह्याचं उत्तर ह्या लोकांनी दिलं पाहिजे ना. नेत्याला अंधारात ठेवले का हे आम्हाला माहित नाही, का नेते पण ह्यामध्ये सामील आहेत हे पण आम्हाला माहित नाही. पण ह्या सगळ्यांनी मिळून सांगलीकरांना 100% अंधारात ठेवला आहे. हिची सुरुवात आता झाल्या. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध तुम्हाला दिसल आणि हे कुठं तर हाणून पाडलेलं पण दिसल. शहर महानगरपालिकेवर सांगलीतील तमाम महापालिका क्षेत्रातील 5 लाख नागरिकांच्या डोळ्या देखत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं 11 रस्ते करून कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांचं कोट कल्याण करण्याचं योजना या ठिकाणी आखलेली आहे. शहरातील कुठल्याही नागरिकाची, कुठल्याही पक्षाची आणि कुठल्याही संघटनेची मागणी नसताना हे 11 रस्ते या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचा घाट या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे. त्याच्यामध्ये प्रशासनावर दबाव आणून गुपचूप पद्धतीनं याची एस्टिमेट करण्याचं काम केलेलं आहे. काल जर आपण बघितलं, सत्ताधाऱ्यांनी ह्या रस्त्यावर फिरती केली प्रसिद्धीसाठी. या सत्ताधाऱ्यांच्याबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी आणि ज्यांना काम देणार आहेत,
ज्या मर्जीतलं काम ठरलेलं आहे, ज्या पद्धतीनं सगळी व्यूहरचना चाललेली आहे, त्या मर्जीतले ठेकेदार सुद्धा सत्ताधारी नगरसेवकांच्या गाडीतनं त्या ठिकाणी बघायला गेले. एका बाजूला महानगरपालिकेचे विविध प्रश्नासाठी नागरिक टाळा फोडत आहेत. 20 मिनिटं शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. महापालिका क्षेत्राच्या मधोमधून कृष्णा नदी आत्ता तुडुंब भरून व्हायला लागलेली आहे. LED प्रश्न गंभीर आहे. निम्म्या शहरामध्ये LED लाईट लागलेले आहेत, निम्म्या शहरामध्ये अंधार आहे. असे मूलभूत प्रश्न असताना ह्या प्रश्नावर एकही सत्ताधाऱ्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी बैठक घेतलेली नसताना असं भ्रष्टाचाराची कामं पुढं आणायची. ह्याच्यामध्ये जे मलईखान्यात जे पटाईत नगरसेवक आहेत ते ह्यामध्ये सामील आहेत. ह्याच्यामध्ये जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत लूट, तर आत्ता माझे मित्र मंगेश चव्हाण साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरतील. एवढंच या ठिकाणी मी आव्हान देतो. आणि ह्यापुढं असले जे प्रकल्प मलईखान्याचे आणणार आहेत त्याला आम्ही सगळीजण सांगलीकर आणि आम्ही सर्व विरोधी नगरसेवक याला कडाडून विरोध करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.